नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महाराष्ट्राच्या लॉकडाऊन संदर्भात आता काउंटडाऊन सुरू झालेल्या अगदी थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्र्यांची कोविड टास्क फोर्स सोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। महाराष्ट्रामध्ये पूर्ण लॉकडाऊन आता अटळ आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 8 किंवा 15 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेतही दिलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता लॉकडाऊनचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुढच्या लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत। आता हा लॉकडाऊन 8 दिवसांचा असेल की 14 दिवसांचा हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन अटळ आहे। महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार याचे संकेत कालच मुख्यमंत्र्यांनी दिले होते। मुख्यमंत्री पूर्णपणे लॉकडाऊनच्या बाजूने आहेत। 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांनी याआधीच संकेत दिले होते। लॉकडाऊन 8 की 15 दिवसांचा लागणार हा फक्त प्रश्न आहे। मात्र लॉकडाऊन अटळ आहे हे मात्र निश्चित। 14 दिवस लॉकडाऊन लावण्याचं तज्ञांचं मत होतं। मुख्यमंत्री ठाकरे यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र तज्ञांच्या मताशी आपण सहमत असल्याचं कालच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे हा लॉकडाऊन 8 दिवसाचा असेल की 14 दिवसांचा हाच एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेश, मुख्यमंत्री टास्क फोर्सची बैठक आता घेत आहेत। काही वेळातच या बैठकीला सुरुवात देखील होईल। 8 दिवसांचा की 14 दिवसांचा लॉकडाऊन या संदर्भातला निर्णय आहे, अर्थात लॉकडाऊन अटळ। निखिल, एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण या गोष्टी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः लॉकडाऊनच्या बाजूने आहेत। गेल्या रविवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यातही उद्धव ठाकरेंचं मत होतं की लॉकडाऊन अटळ आहे किंवा दुसरा पर्याय नाही। काल सर्वपक्षीय नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतरही त्या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचं, कोरोनाची साखळी तोडण्यासाठीचा हा एकमेव पर्याय असल्याचं अगदी निक्षून सांगितलेलं आहे। फक्त त्यांनी निर्णय घेण्यासाठी 1 ते 2 दिवसांचा अवधी मागितला होता। आता ते टास्क फोर्सचं मत जाणून घेणार आहेत। काल सर्वपक्षीय नेत्यांचं मत जाणून घेतलं, आज टास्क फोर्सचं मत जाणून घेताना त्यात या टास्क फोर्समध्ये नामवंत डॉक्टर्स आहेत। स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे ही उपस्थित असणार आहेत आणि या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, जी माहिती सूत्रांकडून मिळते की टास्क फोर्सचं मत ही लॉकडाऊनच्या बाजूनेच आहे। साधारण 8 ते 14 दिवस असा एक मतप्रवाह आहे, पण नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष असेल आणि अगदी काही मिनिटात ही जी टास्क फोर्सची बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडेल। झूम ॲपच्या माध्यमातून सर्व डॉक्टर्स जे या टास्क फोर्स मध्ये आहेत ते सहभागी होतील आणि आपापली मतं मांडतील। जो एक मोठा वर्ग आहे हा लॉकडाऊनच्या बाजूने आहे, जो टास्क फोर्स मधला आहे, पण एक वर्ग असा आहे की जो लॉकडाऊनला काही अंशी विरोध किंवा काही अंशी स्वतःचं जे परखड मत आहे तेही व्यक्त करतोय की लॉकडाऊन हा ज्यावेळेस पहिली कोरोनाची लाट आली त्यावेळेस लॉकडाऊन हा योग्य होता ती साखळी रोखण्यासाठी, पण आता फक्त लॉकडाऊनमुळे ही साखळी तुटू शकत नाही असंही एका गटाचं मत आहे। पण शेवटी मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायचा आहे राज्याचे प्रमुख म्हणून, पण या जी मतांतर आहेत ती सगळी जाणून घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत। रात्री उशिरापर्यंत शक्यता आहे की हा निर्णय जाहीर होऊ शकतो, पण नागरिकांना तितका वेळ दिला पाहिजे। अचानक लॉकडाऊन जाहीर करता कामा नये असंही काँग्रेस असेल, एनसीपी असेल किंवा विरोधी पक्ष असेल यांचं मत आहे। त्यामुळे नेमका तो जाहीर कधी होतो या बाबतीतली उत्सुकता आहे, पण विरोधी पक्ष लॉकडाऊनला विरोध करतो आहे। लॉकडाऊन लावायचा असेल तर कामगार आणि जो छोटा व्यापारी आहे त्यांना आर्थिक मदतीचं पॅकेज जाहीर करा अशी विरोधकांची मागणी आहे। नक्कीच दिनेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, कारण मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन लावणार यावर एकमत जे आहे किंवा महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचं एकमत आहे, त्यामुळे लॉकडाऊन लागणार आहे। मात्र फक्त तो 8 दिवसांचा की 14 दिवसांचा तज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्री हा निर्णय घेतील। मात्र या बैठकीमध्ये टास्क फोर्सच्या या बैठकीमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे ते देखील आपण पाहूयात। तर मुख्यमंत्र्यांची काही वेळातच कोविड टास्क फोर्स बरोबर ही बैठक होते। या बैठकीमध्ये डॉक्टर तात्याराव लहाने हे सहभागी होणार आहेत, त्याचबरोबर डॉक्टर संजय ओक हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित असतील। डॉक्टर अविनाश सुपे हे देखील या बैठकीमध्ये असणार आहेत। डॉक्टर शशांक जोशी हे देखील या बैठकीमध्ये असतील आणि डॉक्टर राहुल पंडित हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत।
त्याचबरोबर आरोग्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। या टास्क फोर्स बरोबर मुख्यमंत्री चर्चा करतील आणि अर्थात लॉकडाऊनचा निर्णय झालेला आहे, मात्र या तज्ज्ञांची चर्चा करून कोरोना रोखण्यासाठी किती दिवस आवश्यक आहे याची चाचपणी केली जाईल। यामध्ये 8 दिवस की 14 दिवस यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदेश शिर्के यांच्याकडे। संदेश, आता काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये निर्णय फक्त एवढाच आहे की 8 दिवस की 14 दिवस लॉकडाऊन अटळ? निश्चितच निखिला, केवळ औपचारिकता आपण म्हणू शकतो। या बैठकीनंतर औपचारिक माहिती जी आहे ती बाहेर येऊ शकते, कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी कालच स्पष्ट केलं होतं की आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही आहे, संपूर्ण जगाने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारलेला आहे, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्यालाही तसा विचार करावा लागेल। आणि एकंदरीत महाविकास आघाडीच्या सर्वच मंत्र्यांचं किंवा महाविकास आघाडीचं सर्वांचंच मत जे आहे ते लॉकडाऊनच्या दिशेने आहे। आज डॉक्टर प्रदीप व्यास असतील, डॉक्टर तात्याराव लहाने असतील, राहुल पंडित असतील, शशांक जोशी असतील, अविनाश सुपे असतील, हे सर्वच तज्ज्ञ जे टास्क फोर्समध्ये आहेत, हे सर्वच तज्ज्ञ मंडळी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील। एकंदरीत हा जो लॉकडाऊन आहे तो कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, झालाच तर 8 दिवसांचा की 14 दिवसांचा की एकूण थेट 14 दिवसांचा असा लॉकडाऊन असावा, या संदर्भात ही एकंदरीत चर्चा असेल। नक्कीच आपण थेट दिनेश दुखंडे यांच्याकडे देखील जाऊयात। दिनेश, नेमका कसा निर्णय घेतला जाईल? पुढच्या आठवड्यामध्ये 2 सुट्ट्या आहेत, त्यामुळे पुढचा पूर्ण आठवडा पूर्णतः लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्री करतायत। आणखी एक महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। नीलम गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलेलं आहे। लॉकडाऊन आधी 3 दिवसांची वेळ द्या, असं नीलम गोरेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। कालच्या बैठकीमध्ये अशोक चव्हाणांनी सुद्धा अचानकपणे लॉकडाऊन लावू देऊ नका, आधी जनतेला याची कल्पना द्या असं सूचित केलं होतं। त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवलं आणि लॉकडाऊन आधी 3 दिवसांची वेळ द्या असं सुचवलेलं आहे। लोकांना सामान भरण्यासाठी किंवा जी काही आवश्यक वस्तू आहेत ते भरण्यासाठी वेळ मिळेल, जीवनावश्यक वस्तूंचा साठा लोकांना करता येईल आणि त्यामुळे अचानकपणे लॉकडाऊन लागला तर लोकांची धावपळ उडू शकते, उलट गर्दी वाढू शकते आणि त्यामुळे 3 दिवसांचा अवधी द्यावा लोकांना, जेणेकरून ते आपल्या घरातलं सामान भरून ठेवतील आणि त्यानंतर कडकडीत लॉकडाऊन लावला तरी लोकांना त्याचा त्रास होणार नाही। आणि त्यामुळे नीलम गोरेंनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे। टास्क फोर्स बरोबर ही बैठक झाल्यानंतर आजच कदाचित लॉकडाऊनची घोषणा केली जाईल, मात्र त्याआधी उद्याचा दिवस कदाचित जनतेला दिला जाईल। दिनेश दुखंडे यांच्याकडे आपण जाऊयात। दिनेश, नीलम गोरेंनी देखील आता पत्र पाठवलंय मुख्यमंत्र्यांना की जनतेला 3 दिवसांचा अवधी द्या, जेणेकरून त्यांच्या घरामध्ये त्यांना सामान भरता येईल, इतर व्यवस्था करता येईल। तर असा काही अवधी दिला जाईल की मग उद्याचा 1 दिवस देऊन परवापासून हा लॉकडाऊन लागू होईल? बघा, काल सर्वपक्षीय बैठकीतही हे मत व्यक्त झालेलं आहे की अचानक लॉकडाऊनची घोषणा केली जाऊ नये, पण लॉकडाऊनच्या स्थितीत म्हणजे एकूण मानसिकता लोकांची झालेली आहे, कारण गेल्या आठवडाभरापासून कडक निर्बंध आहेत आणि वीकेंड लॉकडाऊन सध्या सुरू आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आग्रही आहेत की हा जो लॉकडाऊन आहे तोच आपण पुढे वाढवू शकतो का, यासाठी ची चाचपणी होते आहे। त्याचसाठी टास्क फोर्सची आज बैठक आहे आणि त्यानंतरच मुख्यमंत्री अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणार आहेत। पण अनेक मंत्री किंवा अनेक जे काल बैठकीत सहभागी झालेले राजकीय पक्ष होते त्यांचंही म्हणणं हेच आहे की अचानक, कारण अनेक मजूर हे त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघालेले आहेत। आपल्याला वेगळ्या दुसऱ्या राज्यांमध्ये जाणाऱ्यांची गर्दी लोकल स्टेशन्सवर पाहायला मिळते आहे, टर्मिनसवर पाहायला मिळते आहे। त्यामुळे एक मोठी घबराट निर्माण होऊ शकते। ज्यांना त्यांच्या गावी जायचं आहे किंवा जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरात करायचा आहे अशांना वेळ मिळू शकतो, जर आधी जाहीर केला की या दिवसापासून एक साधारण 8 ते 14 दिवस त्या बाबतीतला निर्णय होणं बाकी आहे। पण एवढ्या दिवसांचा लॉकडाऊन आहे, तर पूर्वसूचना मिळाल्यानं नागरिकांना थोडासा खरेदीसाठी दिलासा मिळू शकतो, जीवनावश्यक वस्तूंचा, किंवा ज्यांना स्थलांतर करायचं आहे त्यांनाही अवधी मिळू शकतो। त्यामुळे या गोष्टींचा सारासार विचार आजच्या बैठकीत होईल। पण एक जे मत आहे की विरोधी पक्षाचं की लॉकडाऊन करायचं असेल तर आर्थिक पॅकेजची घोषणा ही अत्यंत महत्त्वाची आहे, तर त्या दृष्टीनेही काही विचार होतो का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच दिनेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। या संदर्भामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील मत व्यक्त केलं होतं की लॉकडाऊन संदर्भामध्ये राजेश टोपे काय म्हणतायत ते आपण ऐकूया। अशी संख्या जर पुढे वाढत राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल अशी मनस्थिती
काल जवळजवळ सगळ्यांची तयार झालेली आहे. मग त्यात एकच म्हणाले की कॉम्प्रिहेन्सिव्ह काही छोटा मोठा म्हणजे जर काही गरीब घटकाला जर काही आता लॉकडाऊनमुळे नुकसान होईल तर अशा काही गरीब घटकांना थोडा आधार देता येईल का शासनाने, कारण शासनाकडून ती अपेक्षा असते. तर अशा काही गोष्टी करून लॉकडाऊन करावा का, तर अशा काही गोष्टींची सुद्धा खूप साधक बाधक खूप चांगली चर्चा झाली. मला वाटतं येणाऱ्या 2-1 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक माननीय मुख्यमंत्री घेतीलच. त्या ह्याच्यात मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय घेतील. परंतु इन जनरल जी काही वाढत चाललेली संख्या आहे त्या सगळ्यांचा विचार लक्षात घेता अगदी विरोधी पक्षनेत्यांच्या आणि सगळ्यांची सुद्धा इच्छा आहे की जरूर लॉकडाऊन सारखी अत्यंत शेवटचा पर्याय जो आहे तो सुद्धा लागू करायला हरकत नाही. काही त्याच्यामध्ये मदतीचा हात सरकारने द्यावा, पण लॉकडाऊन करावा असे संकेत हे विरोधी पक्षाच्या लोकांनीही दिलेत आणि मंत्रिमंडळाच्याही अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी दिलेत. माननीय मुख्यमंत्र्यांचाही असा विषय जरूर असू शकतो. त्यांनी सांगितलं की जर आपल्याला शेवटी जीव वाचवायचा का फक्तच आपल्याला व्यवसायाकडे बघायचं, हे सगळे प्रश्नांची अतिशय चांगली चर्चा झाली.